हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला फटाफट ग्रुपमध्ये जॉईन व्हा. चला, बरेचसे विद्यार्थी ग्रुपमध्ये लाईव्ह फॉर्ममध्ये जॉईन होत नाहीत. पहा, दिलेल्या दररोजचे PDF नोट दररोज वहीमध्ये लिहून काढत जा, त्याचा अभ्यास करत जा, व्हिडिओ बघत जा. आता कालच मी काही व्हिडिओ पब्लिक केलेले आहेत. तुम्हाला जर पाठीमागच्या टॉपिकचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता चॅनलवर जाऊन. सर्व टॉपिक्स तुम्हाला पब्लिश केलेले आहेत. शक्यतो करून जेवढे काही तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये लिंक शेअर करत चला, जे सर्वांना व्हिडिओ बघता येतील, त्याचा फायदा होईल. आणि ऑफलाईनमध्ये त्यांना क्लासेस ज्यांना जॉईन करायचे त्यांना लवकरात लवकर जॉईन होण्यासाठी सांगा. तुमचे काही मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना ऑफलाईन क्लास जॉईन करण्यासाठी तुम्ही सांगू शकता. आपण सॉलिड स्टेट टॉपिकमधला आज लेक्चर नंबर 12 मध्ये पाहणार आहोत. सेकंड टाईपचा डिफेक्ट्स आहे. व्हॉट इज द इम्प्युरिटी डिफेक्ट्स. इम्प्युरिटी डिफेक्ट कशाला म्हणायचं ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इम्प्युरिटी डिफेक्ट अरायजेस व्हेन फॉरेन ॲटम. की इम्प्युरिटी डिफेक्ट हा कशामुळे घडून येतो? फॉरेन ॲटममुळे घडून आलेला दिसतो. मग आता फॉरेन ॲटम म्हणजे काय आहे? ॲटम्स डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस. की क्रिस्टल लॅटिसमधला जो होस्ट ॲटम आहे, म्हणजे जो मेन ॲटम आहे, त्याच्या व्यतिरिक्त जो अदर ॲटम असणार आहे त्या ॲटमला आपण फॉरेन ॲटम म्हणतो. आणि अशा वेगळ्या ॲटममुळे जो डिफेक्ट घडून येणार आहे त्या डिफेक्टला आपण इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणत असतो. देर आर टू काइंड्स ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट. की जनरली जर पाहिलं तर इम्प्युरिटी डिफेक्ट हे दोन प्रकारचे आहेत. एक असतं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि दुसरं असतं इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. म्हणजे दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये एका ॲटमच्या जागी दुसरा ॲटम हा सबस्टिट्यूट होतो, किंवा 4 ॲटमच्या मध्ये एक ॲटम हा सबस्टिट्यूट झालेला दिसतो, त्याला आपण इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट्स म्हणत असतो. मग त्याच्या अगोदर आपल्याला फर्स्टली स्टडी करायचे व्हॉट इज द फॉर्मेशन ऑफ वॅकन्सी थ्रू अलिव्हॅलंट इम्प्युरिटी. की अलिव्हॅलंट इम्प्युरिटी थ्रू कोणती वॅकन्सी कशा प्रकारे फॉर्म होते ते आपल्याला ह्या पॉईंट्समध्ये पाहायचं आहे. सुरुवातीला पण तुम्हाला वॅकन्सी थ्रू अलिव्हॅलंट आयनची डायग्राम दिसते. पहा, Na+Cl- Na+Cl-, Cl- Sr+2, Cl- Na+, Na+Cl-, वॅकंट पेस Cl-, Cl- Na+, Cl- Na+. इथे एक वॅकन्सी आहे Na+ आयनची आणि इथला एक Na+ निघून गेला. पण सोडियमवर +1 चार्ज असतो. असे किती सोडियम निघून गेले? इथला वॅकंट प्लेस मधला एक आणि स्ट्रॉन्शियमच्या जागेवरचा एक, 2 सोडियम निघून गेले. आणि त्याच्या जागी स्ट्रॉन्शियम +2 म्हणजे +2 ऑक्सिडेशन स्टेज असणारा Sr इलेमेंट आहे, ज्याचं नाव आहे स्ट्रॉन्शियम, तो तिथं सबस्टिट्यूट झालेला आहे. याला म्हणायचं अलिव्हॅलंट आयन्स. वॅकन्सी आर क्रिएटेड बाय द ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज ऑफ अलिव्हॅलंट आयन. आणि जी काय याच्यामध्ये वॅकन्सी क्रिएट होणार आहे ती कशामुळे तयार होते? अलिव्हॅलंट आयनमुळे ती वॅकन्सी आपल्याला तयार झालेली दिसते. मग अलिव्हॅलंट आयन असतो म्हणजे काय असतो? आयन्स विथ ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द होस्ट आयन्स टू अन आयोनिक सॉलिड. की आयोनिक सॉलिडमध्ये इनिशियलच्या कॅटायनपेक्षा येणाऱ्या नवीन कॅटायनची ऑक्सिडेशन स्टेट जर डिफरंट असेल आणि त्या इनिशियल कॅटायनच्या जागी जर एखादा नवीन कॅटायन सबस्टिट्यूट होत असेल तर त्याला आपण अलिव्हॅलंट आयन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर करा की स्मॉल अमाऊंट ऑफ एक स्ट्रॉन्शियम क्लोराईड इम्प्युरिटी आहे आणि ती आपण NaCl क्रिस्टलायझेशन करत असताना ऍड केलेलं आहे. मीन्स कन्सिडर अ स्मॉल अमाऊंट ऑफ SrCl2 इम्प्युरिटी ॲडेड टू द NaCl ड्युरिंग इट्स क्रिस्टलायझेशन. की ज्यावेळेस आपण सोडियम क्लोराईडचं क्रिस्टलायझेशन करत असतो त्यावेळेस स्ट्रॉन्शियम क्लोराईड नावाची इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ॲड केली असता 2 सोडियम मेटलच्या जागी एक स्ट्रॉन्शियम +2 मेटल सबस्टिट्यूट होतो. याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ वॅकन्सी थ्रू द अलिव्हॅलंट आयन्स. Because the added strontium +2 ions having the oxidation state is +2 occupy the sum of the regular sites of Na+ host ions because oxidation state of sodium is +1. की सोडियमची इनिशियलची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 असते. असे 2 सोडियम जर निघून गेले तर तिथे एक स्ट्रॉन्शियम प्लस हा +2 ऑक्सिडेशन स्टेटचा सबस्टिट्यूट होतो आणि तिथे अलिव्हॅलंट आयनची एक वॅकन्सी क्रिएट होत असते. In order to maintain the electrical neutrality, every strontium +2 ion removed to Na+ ion. समजा आपल्याकडे 2 Na+ निघून गेले तर एक स्ट्रॉन्शियम +2 सबस्टिट्यूट होतो, म्हणजे तिथे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेजर्ड होते. 4 Na+ आयन निघून गेले तर 2 स्ट्रॉन्शियम प्लस आयन सबस्टिट्यूट होतील, तिथे देखील इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केली जाते? मेंटेन केली जाते. वन ऑफ द वॅकंट लॅटिस साइट क्रिएटेड बाय द रिमूव्हल ऑफ 2 Na+ आयन इज ऑक्युपाइड बाय 1 स्ट्रॉन्शियम +2 आयन. की समजा आपण 2 सोडियम ॲटम ह्या डायग्राम मधून बाजूला काढले असं कन्सिडर करा. एक सोडियम निघून गेला की तिथे एक वॅकन्सी राहील आणि दुसऱ्या सोडियमच्या जागी Sr+2 सबस्टिट्यूट होतो, म्हणजे एक वॅकन्सी क्रिएट होत असते. द अदर साइड ऑफ Na+ आयन रिमेन्स वॅकंट ॲज शोन द अबाव फिगर. की वरती डायग्राम प्रमाणे जर आपण पाहिलं तर इथं इथला सोडियम निघून गेला म्हणजे इथं वॅकंट प्लेस शिल्लक राहिला आणि इथल्या सोडियमच्या जागी Sr+2 तुम्हाला सबस्टिट्यूट झालेली दिसते. याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ वॅकन्सी थ्रू द अलिव्हॅलंट इम्प्युरिटी. लक्षात राहिलं
की इनिशियलच्या कॅटायनच्या जागी दुसरा एखादा अदर ऑक्सिडेशन स्टेटचा कॅटायन येऊन सबस्टिट्यूट होत असेल तर त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ वॅकन्सी थ्रू द अलिव्हॅलंट इम्प्युरिटी, आणि हा एक इम्प्युरिटी डिबेटचा टाइप्स आहे. आता इम्प्युरिटी डिबेट हे दोन प्रकारचे असतात आपल्याला माहिती आहे. एक सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिबेट असतो आणि दुसरं असतो इंटरटिशियल इम्प्युरिटी डिबेट्स. फर्स्टली आपल्याला स्टडी करायचं आहे व्हॉट इज द सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिबेट्स. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिबेटमध्ये एक्झाम्पल आहे ब्रास अलॉयचं. ब्रास अलॉय हा झिंक आणि कॉपर मेटल पासून सबस्टिट्यूट होत असतो का. समजा इनिशियलचा होस्ट ॲटम जर कॉपर असेल तर त्याच्या जागी झिंक ॲटम हा इम्प्युरिटी फॉर्ममध्ये सबस्टिट्यूट होत असतो. याला म्हणायचं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिबेट. म्हणजे इनिशियलच्या ब्रास याच्यामध्ये जर पाहिलं तर ब्रासचा जो बेसिक इलेमेंट मेटल असतो तो कॉपर असतो आणि त्या बेसिक कॉफरच्या जागी एखादा नवीन झिंक मेटल जर सबस्टिट्यूट होत असेल तर इथं काय केलं आपण कॉफरच्या जागी झिंकचं सबस्टिट्यूशन केलं, म्हणून याला म्हणायचं सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट्स. मीन्स in this debate the foreign atoms are found at the lattice site in place of the host atom. की host atomच्या जागी foreign atom येऊन काय होतं तिथं सबस्टिट्यूट होत असतो. The regular atoms are displaced from their lattice site by impurity atom. आणि लॅटिस साईट मधला जो रेग्युलर ॲटम आहे तो सबस्टिट्यूट होतो, डिस्प्लेस होतो आणि त्याच्या जागी एक नवीन इम्प्युरिटी ॲटम सबस्टिट्यूट होऊन जातो. जसं की कॉफरच्या जागी एक झिंक ॲटम काय येऊन सबस्टिट्यूट झालेला दिसतो. फॉर एक्झाम्पल सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल लाईक अलॉईज. ब्रास इज अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. की ब्रास एक अलॉय आहे, सॉलिड सोल्युशन आहे कॉपर आणि झिंकचं. मग कॉपर हा त्याच्यामधला हॉस्ट ॲटम आहे आणि कॉपरच्या जागी झिंक ॲटम जर सबस्टिट्यूट केला तर याच्यापासून एक सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिबेट एक्झिस्ट होत असतो. In brass, host copper atoms are replaced by impurity of zinc atom. The zinc atom occupy the regular site of the copper atom as shown in the above figure. Zinc atom हा काय करतो तुमची की कॉपर ॲटमच्या जागी तुमचा झिंक ॲटम सबस्टिट्यूट होतो आणि तो काय करतो रेग्युलर साईट कॉपरची ऑक्युपाय करत असतो. म्हणजे ब्रास अलॉयमध्ये झिंक आणि कॉपर आहे. कॉपर हॉस्ट ॲटम कन्सिडर केलेला आहे आणि त्याच्या जागी येणारा इम्प्युरिटी फॉर्ममध्ये झिंक ॲटम त्याची रेग्युलर साईट ऑक्युपाय करतो आणि याच्यापासून जो डिफेक्ट ऑब्टेन होतो त्या डिफेक्टला आपण काय म्हणतो सबस्टिट्यूटेड इम्प्युरिटी डिफेक्ट्स. राहील लक्षात. ओके. पण त्यानंतर आपल्याला नेक्स्ट डिबेट पाहायचं आहे व्हॉट इज द इंटरटिशियल इम्प्युरिटी डिबेट. कशाला म्हणायचं. डायग्राममध्ये दिसतंय पहा इंटरटिशियल इम्प्युरिटी डिबेट्स. स्टेनलेस स्टील अलॉयचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. स्टेनलेस स्टील अलॉयमध्ये बेसिक घटक हा आयर्न असतो आणि इम्प्युरिटी कार्बनची पाहायला भेटते. पहा इथे 4 आयर्न मेटलच्या सेंटरला तुम्हाला डार्कमध्ये छोटासा कार्बन दिसतो आणि जो मोठा डार्क आहे तो म्हणजे आयर्न मेटल आहे. म्हणजे इनिशियलचा हॉस्ट ॲटम इथं आयर्न कन्सिडर केलेला आहे आणि इंटरटिशियल पोझिशनला तुमचा कार्बन सबस्टिट्यूट झाले म्हणून याला म्हणायचं इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. Because in this defect the impurity atoms occupy the interstitial spaces of the lattice structure. की लॅटिस स्ट्रक्चरमध्ये इंटरटिशियल पोझिशनला तुमचा इम्प्युरिटी काय होत असतं सबस्टिट्यूट झालेला दिसतो, तो जागा ऑक्युपाय करतो. आणि त्याचं वेल नोन एक्झाम्पल जर पाहिलं तर स्टेनलेस स्टीलचं आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये कार्बन हा इम्प्युरिटीचं कार्य करतो आणि आयर्न हा हॉस्ट ॲटमचं कार्य करत असतो. मीन्स इन स्टील आयर्न ॲटम्स ऑक्युपाय द नॉर्मल लॅटिस साईड. The carbon atoms are present on the interstitial phase as shown in the above figure. की हे जे 3 डार्क दिसतात हे कार्बनचे आहेत. हे काय करतात इंटरटिशियल पोझिशन ऑक्युपाय करतात आणि हा जो मोठा डार्क आहे तो आयर्नचा आहे म्हणजे हा एक हॉस्ट ॲटम आहे. तर त्याला म्हणायचं इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. म्हणजे स्टेनलेस स्टील हे कशाचं एक्झाम्पल आहे इंटरटिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट्सचं आणि ब्रास हे कशाचं एक्झाम्पल होतं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. आता त्याच्यानंतरचा तिसरा टाइप्स आहे शेवटचा महत्त्वाचा. What is the non-stoichiometric point defects? की non-stoichiometric point defects कशाला म्हणायचं पहा. It arises when the ratio of number of atoms of one kind to that of the other kinds. हे कशामध्ये घडून येतं. The ratio of number of atoms of one kind to that of other kind or the ratio of number of cations to anions become different from that indicated by its chemical formula. की केमिकल फॉर्म्युलामध्ये इंडिकेट केल्याच्या विरुद्ध किंवा वेगळा कॅटायन आणि एनायनचा रेशो असतो. या रेशोला आपण नॉन स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स म्हणतो. समजा आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे मिथेनचा CH4 पण तिथं जर C2H6लाच आपण मिथेन म्हटलं तर चालेल का. नाही चालणार. मग मिथेनचा फॉर्म्युला CH4 आहे आणि इथेनचा फॉर्म्युला C2H6 आहे. ह्या दोन मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जर डिफरन्स असेल तर त्याला आपण नॉन स्टायकोमेट्री म्हणू शकतो. तसं याच्यामध्ये कॅटायन टू एनायनचा रेशो इट्स केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जर आपण कम्पेअर केला तर तो डिफरन्स असेल म्हणून त्याला आपण नॉन स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट असं म्हणत असतो. इन दिस डिफेक्ट स्टायकोमेट्री ऑफ द कंपाऊंड इज चेंज्ड. की ह्या डिफेक्ट्समध्ये त्याची स्टायकोमेट्री जी असणार आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडची ती चेंज झालेली दिसते.
द चेंज इन स्टायकोमेट्री डज नॉट कॉज एनी चेंज इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. जरी त्या कंपाऊंडची स्टायकोमेट्री चेंज झालेली असेल तरी त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर चेंज होत नाही. ही गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणून नॉन स्टायकोमेट्री डिफेक्टचे दोन प्रकार पडतात. एक असतो मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा असतो मेटल एक्सेस डिफेक्ट. मग त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली स्टडी करायचं आहे व्हॉट इज मीन्स बाय मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. की मेटलची डिफिशियन्सी असल्यानंतर जो डिफेक्ट एक्झिस्ट होतो किंवा कमतरता असल्यामुळे जे डिफेक्ट एक्झिस्ट होतो त्या डिफेक्टला आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट्स म्हणतो. आणि एक नॉन स्टायकोमेट्रिक निकेल ऑक्साईड फॉर्ममध्ये येत असतो. पण याच्यामध्ये दिलं आहे Na+2O2- 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 आणि इथं सेंटरला Na+3 दिलेला आहे आणि इथे एक वॅकंट प्लेस आहे, याला वॅकन्सी म्हणतो. निकेल 0.97 आणि ऑक्सिजन 1 पॉईंट असं त्याचं स्टायकोमेट्रेशन आहे. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर निकेल +3 इथं सबस्टिट्यूट झालेला आहे आणि इथे एक वॅकंट प्लेस तुम्हाला पाहायला भेटतो. याला म्हणायचं मेटल डिफिशियन्सी, कारण इथे एका मेटलची कमतरता भासते तुम्हाला, बरोबर. मग मेटलची कमतरता भासते म्हणून याला आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणत असतो. मग हा डिफेक्ट कशामुळे घडून येतो पहा. दिस डिफेक्ट इज पॉसिबल ओनली इन द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट शोज द व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. की ज्या कंपाऊंड मधल्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट ही व्हेरिएबल असते त्याच मेटलमध्ये आपल्याला हा डिफेक्ट आढळून येत असतो. इन सम क्रिस्टल पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइट्स. आणि बरेचसे असे काही मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट्स आहेत की त्या क्रिस्टलमध्ये मेटल आयन तुम्हाला ओरिजिनल लॅटिस साइटमधून मिस झालेले दिसतात आणि तिथं वॅकन्सी तयार होते, जसं की डायग्राममध्ये आपण पाहिलं होतं. The extra negative charge is balanced by the presence of cation of the same metal with higher oxidation state than that of the missing cations. आणि ज्यावेळेस इथला कॅटायन ज्यावेळेस मिस होतो त्यावेळेस एक नवीन कॅटायन सबस्टिट्यूट होतो पण त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुमची इन्क्रीज झालेली दिसते. फॉर एक्झाम्पल, इन द कंपाऊंड निकेल ऑक्साइड 1 Nickel+2 आयन इज मिसिंग क्रिएट द वॅकन्सी ॲट इट्स लॅटिस पॉईंट. जर आपण निकेल ऑक्साईडचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामधला एक Nickel+2 आयन मिस होतो आणि तिथे एक वॅकन्सी क्रिएट करतो लॅटिस साइट्समध्ये. The deficiency of two positive charges is made up by the presence of two Na+3 ions at the other lattice site of Na+2 ion. The composition of nickel oxide then becomes Ni097 oxygen 1.0. की अशा प्रकारचं कंपोजिशन जर पाहिलं तर हे कंपोजिशन सेम आहे का, इथं 0.97 आहे निकेल आणि 1 ऑक्सिजन आहे, म्हणजे हे कंपोजिशन कसं आहे, डिफरंट आहे. म्हणून याला म्हणायचं नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. पण याच्यामध्ये मेटलची कमतरता असल्यामुळे या डिफेक्टला आपण मेटल डिफिशियन्सी नॉन स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट असं म्हणत असतो. त्यानंतर शेवटचा डिफेक्ट आहे पहा याच्यामध्ये, व्हॉट इज द मेटल एक्सेस नॉन स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. मग मेटल एक्सेस डिफेक्ट कशाला म्हणायचं. देर आर 2 टाइप्स ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट्स. की मेटल एक्सेस डिफेक्ट जे आहे ते 2 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे a neutral atom or an extra positive ion occupies the interstitial position. की एखादा न्यूट्रल ॲटम असेल किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन असेल तर तो इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतो. तो कसा करतो पहा, Zn+2O2- Zn+2O2- ही तुम्हाला सिक्वेन्स दिसते आणि त्या इंटरस्टिशियल पोझिशनला तुम्हाला न्यूट्रल झिंक ॲटम सबस्टिट्यूट झालेला दिसतो. याला म्हणायचं एक्सेस न्यूट्रल झिंक ॲटम. मीन्स न्यूट्रल झिंक ॲटम ॲट अ इंटरस्टिशियल साइट्स. आता याच्यामध्ये काय सांगता येतं पहा, zinc oxide present 2 ways of metal excess defect. In the first case, one neutral zinc atom is present in the interstitial space of zinc oxide, lattice, as shown in the above figure. की याच्यामध्ये झिंक मेटल आपल्याला 2 प्रकारे सांगता येतो मेटल एक्सेस डिफेक्ट. एक न्यूट्रल झिंक ॲटम आहे जो इंटरस्टिशियल पोझिशनला ऑक्युपाय केलेला आहे आणि दुसरा वे आहे इन द सेकंड केस व्हेन झिंक ऑक्साईड इज हिटेड इट डिकम्पोजेस. आणि ज्यावेळेस आपण झिंक ऑक्साईडला हीट करतो त्यावेळेस त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि काय तयार होतं पहा, झिंक ऑक्साईड ऑन हिटिंग टू गिव्स Zn+2 आयन प्लस 1/2 O2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. की त्याचं डिकम्पोजिशन केलं असतं झिंक ऑक्साईडचं, एक Zn+2 आयन तयार होतो, एक ऑक्सिजन नासेंट निघून जातो आणि 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जातात. The excess Zn+2 ions are trapped interstitial site in the lattice. आणि जो एक्सेस मध्ये Zn+2 आयन एक्झिस्ट होतो तो इंटरस्टिशियल पॉइंट्सला काय होतो, सबस्टिट्यूट झालेला दिसतो. द इलेक्ट्रॉन ऑल्सो डिफ्यूज इन द क्रिस्टल टू ऑक्युपाय द इंटरस्टिशियल साइट. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डिफ्यूज झाल्यामुळे तो इंटरस्टिशियल साइटला ऑक्युपाय झालेला दिसतो. पहा सेकंड डायग्राममध्ये Zn+2O2- Zn+2 आहे आणि तर Zn+2 तुम्हाला इंटरस्टिशियल पोझिशनला दिसतो आणि इकडे जे ब्लॅक डॉट दाखवले ते तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. मी Zn+2 आयन्स अँड इलेक्ट्रॉन ॲट इंटरस्टिशियल साइट्स.
की ज्यावेळेस आपण झिंक ऑक्साईडचं डिकम्पोजिशन करतो त्यावेळेस Zn+2 आणि 2 इलेक्ट्रॉन रिलीज होत असतात आणि रिलीज झालेले 2 इलेक्ट्रॉन आणि Zn+2 हा इंटरटिशियल साईट ऑक्युपाय करतात हे आपल्याला सेकंड डायग्राममध्ये पाहायला भेटतं. तर याला म्हणायचं मेटल एक्सेस डिपेट्स, कारण ते मेटल तुम्हाला जास्त दिसतो आणि तो कोणते पोझिशन ऑक्युपाय करतो, इंटरटिशियल पोझिशन ऑक्युपाय करतो, म्हणून याला म्हणायचं मेटल एक्सेस डिपेट किंवा मेटल एक्सेस नॉन स्टायकोमेट्रिक पॉइंट डिपेट्स. आता ह्या डिबेटमधला एक छोटासा शेवटचा टाइप्स आहे पहा, बाय एनाइन व्हॅकन्सी और कलर और एफ सेंटर कशाला म्हणायचं. राईट अ शॉर्ट नोट ऑन कलर किंवा एफ सेंटर असा क्वेश्चन असू शकतो. इथं एनाइन कॅटायनची तुम्हाला अरेंजमेंट दिसते आणि सेंटरला एक इलेक्ट्रॉन दिसतो पहा 2 कॅटायनच्या मध्ये, याला म्हणायचं एफ सेंटर इन क्रिस्टल. आता एफ सेंटर कशाला म्हणायचं पहा, दिस टाइप ऑफ डिपेट इम्पार्ट्स कलर टू द कलरलेस क्रिस्टल, की अशा प्रकारचा जो डिफेक्ट्स आहे तो कलरलेस क्रिस्टलला कलर आणण्याचं काम करत असतो. फॉर एक्झाम्पल, व्हेन NaCl क्रिस्टल इज हिटेड इन द ॲटमॉस्फिअर ऑफ सोडियम व्हॅपर, सोडियम ॲटम्स आर डिपॉझिटेड ऑन द क्रिस्टल सरफेस. जर आपण सोडियम क्लोराईडच्या क्रिस्टलला जर हीट केलं ॲटमॉस्फिअरमध्ये सोडियम वेपर सोबत, तर त्यावेळेस सोडियम ॲटम काय होतो, डिपॉझिट होतो क्रिस्टल सरफेसवरती. Cl- ion diffuse to the crystal surface and creating the vacancy at their regular site. आणि त्याच्यामध्ये असणारे जे Cl- ion ते डिफ्यूज होतात क्रिस्टल सरफेसवरती आणि वॅकन्सी तयार करतात त्याच्या रेग्युलर साईटला. Therefore, Cl- ions combine with Na atoms on the surface to form NaCl by releasing the single electron from sodium atom. की एक न्यूट्रल सोडियम ॲटम आणि Cl- ion जर आपण एकत्र केले तर त्याच्यापासून NaCl तयार होतो आणि एक इलेक्ट्रॉन रिलीज होतो आणि त्यावेळेस त्या कंपाऊंडला कलर आलेला दिसतो. द इलेक्ट्रॉन रिलीज डिफ्यूज इन टू द क्रिस्टल अँड ऑक्युपाय द वॅकंट साईट ऑफ एनाइन्स, की जो इलेक्ट्रॉन रिलीज होणार आहे त्याचं डिफ्युजन होतं क्रिस्टलमध्ये आणि तो वॅकंट साईटमध्ये काय करतो, एनाइनची पोझिशन ऑक्युपाय करत असतो. द एनाइन वॅकंट साईट ऑक्युपाइड बाय द इलेक्ट्रॉन आर एफ सेंटर, आणि ज्या ठिकाणी एनाइन हा वॅकंट साईटला ऑक्युपाय करत असतो म्हणजे इलेक्ट्रॉन दिसतो डायग्राममध्ये आणि हा इलेक्ट्रॉन जे असणार आहे ती एनाइनची पोझिशन असते आणि ती एनाइनच्या पोझिशनलाच आपण काय म्हणत असतो, एफ सेंटर किंवा कलर सेंटर असं म्हटलं जातं. पहा, NaCl शोज द येलो कलर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ एफ सेंटर, की NaCl मध्ये एफ सेंटर तयार होत असल्यामुळे त्याला येलो कलर आपल्याला आलेला दिसतो, कारण Cl- च्या जागी एक इलेक्ट्रॉन सबस्टिट्यूट होत असतो म्हणजे जागा ऑक्युपाय करतो. म्हणून NaCl ला जर आपण कलर पाहिला तर NaCl चा कलर कोणता असतो, एफ सेंटर मग येलो कलर आलेला दिसतो. असा देखील क्वेश्चन असू शकतो. बाय युजिंग द एफ सेंटर NaCl शोज विच ऑफ द फॉलोइंग कलर, की एफ सेंटरमुळे NaCl ला खालीलपैकी कोणता कलर येऊ शकतो, तर त्याचा आन्सर आहे येलो कलर. द क्रिस्टल ऑफ NaCl हॅज एक्सेस सोडियम, आणि NaClच्या क्रिस्टलमध्ये एक्सेसमध्ये सोडियम आहे पण क्लोरीनची कमतरता आहे, याला म्हणायचं एफ सेंटर. ड्यू टू नॉन स्टायकोमेट्रिक फॉर्म्युला ऑफ सोडियम क्लोराईड इज Na1+X Cl1, हा कशाचा आहे, सोडियमचा नॉन स्टायकोमेट्रिक फॉर्म्युला आहे. राहील लक्षात. त्यानंतर आपल्याला शेवटी छोटासा क्वेश्चन पाहायचा आहे. कॅन यू रिकॉल मधला क्वेश्चन आहे, फाय झिंक ऑक्साइड इज हिटेड इट टर्न्स येलो अँड रिटर्न्स बॅक टू द ओरिजिनल व्हाईट कलर ऑन कुलिंग, व्हॉट वुड बी द रिझन. काय म्हणतो क्वेश्चन पहा, जर आपण झिंक ऑक्साईडला हीट केलं तर तो येलो होतो आणि त्याला कूल केलं तर व्हाईट कलर येतो, याचं रिझन काय आहे. झिंक ऑक्साईड ऑन हिटिंग डिकम्पोजेस टू गिव्ह Zn+2 आयन, फ्री इलेक्ट्रॉन अँड ऑक्सिजन, की झिंक ऑक्साईडला हीट केले असता Zn+2 आयन तयार होतात, एक सिंगल नासेंट ऑक्सिजन तयार होतो आणि 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामधून रिलीज होतात. झिंक शोज मेटल एक्सेस डिपेट, आणि झिंक हा मेटल एक्सेस डिपेट शो करतो. विथ द एक्सेस Zn+2 आयन ऑक्युपाय द इंटरटिशियल साईट, आणि तो इंटरटिशियल पोझिशनला जाऊन बसतो. द इलेक्ट्रॉन ऑक्युपाय द नेबरिंग इंटरटिशियल साईट. These free electron get easily excited to the higher energy level by absorbing the energy from visible lights. Therefore, the compound appears the color. आणि जो काय तुमचा फ्री इलेक्ट्रॉन असणार आहे तो ग्राउंड स्टेटमध्ये एक्साइटेड स्टेटमध्ये मूव्ह होत असतो म्हणजे हायर एनर्जी लेवलमध्ये जातो आणि हायर एनर्जी लेवलमधली विजिबल लाईट तो ॲब्सॉर्ब करतो, त्यामुळे त्या कंपाऊंडला हीट केल्यानंतर येलो कलर येतो आणि कूल केल्यानंतर व्हाईट कलर आलेला दिसतो. आणि हा कोणता डिफेक्ट शो करतो, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट्स. तर अशा प्रकारे आपण हे डिफेक्ट्स पाहिलेले आहेत, पॉईंट डिफेक्ट्स. पॉईंट डिफेक्ट्स मधले 3 टाईप, स्टायकोमेट्रिक, नॉन स्टायकोमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट्स. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहोत. थँक्यू.